गुड मॉर्निंग. माहेरी येऊन मी लिटरली आजारी पडले. म्हणजे मला असं झालं की मी आराम करायला आले आणि इथे येऊन इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी पिते. असं वाटतंय की शरीराला सलग 8 ते 9 तासाची झोप हवी आहे, पण जे शक्य नाहीये सध्या. म्हटलं नॉर्मल खिचडी बनवण्यापेक्षा पालक खिचडीच बनवूयात आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करायची होती. सो हिअर्स द रेसिपी. गरम पाण्यात 2 मिरच्या आणि पालक छान शिजवून घ्यायचा. तांदूळ, मसूर आणि तूर डाळ धुवून स्वच्छ पाण्यात भिजत घालायचं. नंतर पालक शिजत आला की तो असा थंड पाण्यात काढून घ्यायचा, म्हणजे त्याचा कलर मेंटेन राहतो. फोडणीमध्ये नेहमीची बेसिक फोडणी असेल, जी म्हणजे मोहरी, जिरे, हिंग, कांदा, टोमॅटो छान परतवून घ्यायचा आणि नंतर आपले सगळे बेसिक मसाले टाकायचे. हे मसाले परतवून झाले की त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ आणि डाळी टाकायच्या. थंड पाण्यात ठेवलेल्या पालकाची प्युरी करून घ्यायची आणि नंतर ती पण मिक्स करायची. पालक शिजवण्यासाठी जे पाणी घेतलंय ते आपल्याला टाकायचं नाहीये, कारण ते या खिचडीमध्ये वापरायचंय. तुम्ही जेवढं तांदूळ आणि डाळीचं प्रमाण घ्याल त्याच्या 3 पट तरी पाणी टाका. खिचडी झाल्यानंतर त्याला तुपाची फोडणी द्यायची, ज्याच्यामध्ये ठेचलेला लसूण, कढीपत्ता टाकायचा आणि एन्जॉय करा. खूप मस्त लागते. ओके, बाय.